एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। नमस्कार, मी डॉक्टर सतीश सुरेश चौगुले, पशुशल्य चिकित्सक, सोलापूर महानगरपालिका। मागील आठवड्यात 7 मार्च पासून 2 परिसरामध्ये मृत कावळे आढळून येत होते। तर संबंधित कावळे हे शवविच्छेदनासाठी पाठवल्यानंतर पशुशल्य चिकित्सालय, सर्व चिकित्सालय सोलापूर येथे पाठवण्यात आले असता पोस्टमॉर्टम करून तेथून त्यांचे सॅम्पल्स हे भोपाळ येथील पशुजन्य आजार निदान लॅबोरेटरीमध्ये पाठवण्यात आले आणि तेथे पाठवण्यात आलेले रिपोर्ट्स काल सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह आलेले आहेत। आणि त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या अधिकारात ज्या ठिकाणी कावळे मृत पावले होते असे 2 भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत। त्यास अनुसरून आज सकाळी वैद्यकीय विभाग सोलापूर महानगरपालिका तसेच पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन सोलापूर जिल्हा यांच्यामार्फत संयुक्त कारवाईच्या अंतर्गत दोन्ही ठिकाणी जिथे मृत कावळे आढळले तिथे निर्जंतुकीकरण करण्यात आलेले आहे। तसेच जे या 0 ते 1 किलोमीटर अंतरातील जे काही चिकन विक्रेते वगैरे आहेत तेथे जाऊन जे घरगुती पक्षी आहेत जसे की कोंबडी, बदक इत्यादी पक्ष्यांचे नमुने घेण्यात आलेले आहेत आणि ते आज भोपाळ येथील प्रयोगशाळेला पाठवण्यात येतील। यापूर्वीचे जे नमुने दिलेले होते ते पॉझिटिव्ह ते आलेले आहेत सर्व। त्यामुळे आता शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आढळून आले तिथे सील करा। सध्या आता 2च ठिकाणी आपण अलर्ट झोन घोषित केलेला आहे, त्यानुसार आपण तिथे निर्जंतुकीकरण व बाकी इतर पुढे संरक्षणात्मक खबरदारीचे उपाय म्हणून काळजी घेत आहोत। किती दिवस तो भाग बंद राहणार आहे? सदर भाग हे 21 दिवसासाठी बंद राहतील।